करतोय ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर पाहायला मिळतात। नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख उपस्थित आहेत आणि ते एकाच मंचावर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सर्वांच्याच नजरा याकडे खिळल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, थेट दृश्य आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या पाहिलेल्या आहेत, मतमतांतर होताना पाहिलेली आहेत आणि आज पार्श्वभूमीवरती दोघही नेते आज एकाच मंचावर आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या कार्यक्रमाकडे आणि बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। न्यूज 18 लोकमतची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आज नागपूरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे दोन्ही नेते एकाच मंचावरती पाहायला मिळतात। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर पाहायला मिळत होते, दोघंही एकत्र उपस्थित राहणार होते, म्हणून आजची बैठक वादळी ठरेल की काय असं म्हटलं जात होतं आणि आज या बैठकीमध्ये दोघंही एकत्रित दिसतायत। काय सध्याची अपडेट? अगदी खरं आहे, कारण काही दिवसांअगोदर ज्या पद्धतीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ॲफिडेव्हिट आणि पेनड्राईव्हच्या मार्फत काही आरोप केले होते, त्या आरोपानंतर जे आहे ते राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं। कारण भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे नेते, महाविकास आघाडीचे नेते यांच्यामध्ये एक वाकयुद्ध रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे हे दोन्ही नेते नागपूर जिल्ह्यातून येतात आणि हे नेते पुन्हा एकदा एकत्रित येतील का अशी चर्चा जी आहे ती रंगली होती। मात्र आज नागपूर जिल्हा परिषदेकडून आयोजित एका कार्यक्रमामध्ये जे आहे ते हा शासकीय कार्यक्रम असला तरी हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आलेले आहेत। ज्यावेळी हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले त्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे नजरेनं पाहणं जे आहे ते टाळलेलं आहे। त्यांच्या आसन व्यवस्था एका व्यासपीठावर असलं तरी दोघांच्या मधात अंतर आहे। त्यामुळे आता या पूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा कार्यक्रम झाल्यावर हे दोन नेते बोलतात का आणि या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या वेळी ज्या पद्धतीनं दोन्ही या माजी आणि आजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या, त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकत्रित आल्याचं इथं नागपूरच्या या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतं। जी उदय, हे चित्र आपण पाहतोय की अनिल देशमुख आणि फडणवीस एकाच मंचावर आहेत आणि आज नियोजन समितीची, जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। त्यामुळे कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे जे असतील ते गाजू शकतील किंवा कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे, तर हेच सगळं आपण येत्या काळामध्ये पाहणार आहोत। नेमकं या बैठकीनंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून होत होते। अनिल देशमुखांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले होते, त्यांना चोख प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस देत होते आणि अशामध्येच आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि यावेळेस एकाच मंचावर हे दोन्ही नेते पाहायला मिळत आहेत। तर दुसरे आपण सिल्लोडमधली दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री सिल्लोडच्या दौऱ्यावर आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। यावेळेस त्यांचा जो दौरा आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरलाय, कारण इम्तियाज जलील यांच्याबरोबर त्यांची भेट होणार आहे, बैठक होणार आहे। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कुठलेही मुद्दे भडकू नयेत यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आलाय। तर आपण तिसरी दृश्य नाशिक मधली बघतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। तर तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज विविध ठिकाणी आहेत आणि महत्त्वाच्या बैठकींना त्यांची उपस्थिती आहे। त्यामुळे या बैठकींकडे आणि या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे।